विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इयत्ता 10वी स्टँडर्ड 10 मॅथ्स पार्ट 1 मधील सेकंड चॅप्टर पाहणार आहात। दुसरे प्रकरण क्वाड्रॅटिक इक्वेशन्स म्हणजे वर्ग समीकरणे। मित्रांनो, क्वाड्रॅटिक याचा अर्थ वर्ग ज्या व्हेरिएबलची पॉवर 2 असते, ज्या चलाची पॉवर 2 आहे त्याला म्हणतात क्वाड्रॅटिक। आणि इक्वेशन म्हणजे बरोबरचं चिन्ह असलेल्या एक्झाम्पलला म्हणायचं समीकरण किंवा इक्वेशन्स। आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला 4 मार्क्स सहज मिळवता येतील असे हे टॉपिक आहे। पहिला टॉपिक आहे जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, वर्ग समीकरणाचे सामान्य रूप। सामान्य रूप याचा अर्थ ते वर्ग समीकरण कशा प्रकारचं दिसते किंवा कोणत्या प्रकारचं समीकरण असल्यानंतर आपण त्याला वर्ग समीकरण म्हणणार आहात। त्याचं फॉर्मॅट असा, अगोदर आपल्याला व्हेरिएबल लिहिणार आहे मी x। क्वाड्रॅटिक म्हणजे याची पॉवर घ्यायची 2, व्हेरिएबलची पॉवर 2 मीन्स क्वाड्रॅटिक म्हणजे वर्ग याचा अर्थ x ची पॉवर 2 मध्ये प्लस या पॉवर मधून 1 कमी करायचा x स्क्वेअर, पुन्हा लिहायचा x ची पॉवर 1 पुन्हा लिहायचा x0। मात्र 1 पॉवर असेल तर ती लिहित नाही, फक्त x लिहितात। जर 0 पॉवर असेल तर याची व्हॅल्यू 1 असते म्हणून तोही लिहित नाही, म्हणून इथं डॉट सी लिहितात इज इक्वल टू 0। याच्या शेजारी जो नंबर असतो x स्क्वेअरच्या शेजारी जो कोएफिशिएंट आहे, शेजारच्या नंबरला आपण कोएफिशिएंट म्हणतो। याचा कोएफिशिएंट जो असेल त्याला a म्हणतात। सिंगल x याच्या शेजारी जो कोएफिशिएंट आहे त्याला b म्हणतात, आणि ज्याच्यासाठी x नाही तो c असतो। असे 2-3 प्रकारच्या व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या पाहिजे। a, b आणि c या तिघांच्या जागेवरती कोणत्या तरी संख्या असतात, नंबर्स असतात। x स्क्वेअर, x आणि x नसलेले अशा 3 टर्म असतील तर त्याला सामान्य रूप म्हणतात, वर्ग समीकरणाचे सामान्य रूप। आणि हे आपल्याला परीक्षेमध्ये मार्क्स मिळवून देणार आहे। आता समजा मी एक्झाम्पल लिहिलं, समजा 2x स्क्वेअर प्लस 5x प्लस 7 इज इक्वल टू 0। सर्वात अगोदर बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे आपल्याला 0 ठेवायचा असतो। एकही टर्म किंवा पद पलीकडे ठेवायचं नाही, ते सगळे टर्म्स अलीकडे येतात, शिफ्ट करतात आणि तो 0 होतो। या ठिकाणी हियर किंवा येथे कोएफिशिएंट ऑफ x स्क्वेअर याच्या शेजारी जो नंबर आहे 2 तो a इज इक्वल टू 2 असतो। a च्या जागेवरती 2, b च्या जागेवरती 5 आणि c x नाही त्याच्या जागेवरती 7। a b c अशा 3 व्हॅल्यूज आपल्याला जर मिळवता आल्या तर याचे आपल्याला 4 मार्क्स मिळू शकतात। दुसरे एक्झाम्पल, समजा x स्क्वेअर 5x स्क्वेअर मायनस 4x प्लस 9 इज इक्वल टू 0। इथं हियर x स्क्वेअरच्या शेजारी 5, x स्क्वेअरच्या शेजारी a म्हणून a इज इक्वल टू 5। x च्या शेजारी b, इथं x च्या शेजारी 4, पण त्याचं साइन कोणतं मायनस, म्हणून b बरोबर -4, b इज इक्वल टू -4 आणि हा c इज इक्वल टू 9। याचा अर्थ असा, x स्क्वेअरच्या शेजारी जो नंबर आहे तो a ची व्हॅल्यू असते,
एक्स एक्सच्या शेजारी 4 आहे 4 आहे त्याचं जर चिन्ह साइन जर प्लस असेल तर तो डायरेक्ट काही लिहितात पण याच्या पुढे चिन्ह कोणतं आहे मायनस म्हणून हा -4 लिहितात आणि सी 9 लिहितात अशा 3 व्हॅल्यूज आपल्याला सिलेक्ट करता आल्या पाहिजेत ए बी सी याच्यासाठी आपल्याला 2 मार्क्स आहेत याच्या पुढचा टॉपिक पाहू आपण रूट्स टाइप्स ऑफ रूट्स मुळांचे स्वरूप आता याच्यामध्ये पहिली केस असेल हा डिस्क्रिमिनंट असतो डिस्क्रिमिनंट इज इक्वल टू b² - 4ac हा डिस्क्रिमिनंट आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागतो आणि याच्यावरती आपल्याला टाइप्स ऑफ रूट्स सांगता येतात मला ए बी सी च्या व्हॅल्यूज मिळवता आल्या हे सॉल्व्ह करायचं बी ची आणि जर याची पहिली केस अशा 3 केसेस मध्ये हे एक्झाम्पल सोडवता येतं जर b² - 4ac किंवा b² - 4ac ए बी सी या व्हॅल्यूज इथं पुट करा बी च्या जागेवरती 4 च्या जागेवरती ए च्या जागेवरती सी च्या जागेवरती पूर्ण सॉल्व्ह करायचं आपण डिस्क्रिमिनंट ची व्हॅल्यू काढण्यासाठी b² - 4ac हा फॉर्म्युला आहे b² - 4ac करेक्ट तर ए बी सी च्या व्हॅल्यूज अशा फिक्स करतात ए बी च्या व्हॅल्यूची पुट करायच्या बी ची ए ची आणि सी ची सॉल्व्ह करतात सॉल्व्ह केल्यानंतर याचं जे आन्सर मिळेल ते आन्सर 3 प्रकारचे असतात एक तर ते पॉझिटिव्ह असतात म्हणजे धन असतात किंवा ते 0 असतात किंवा ते निगेटिव्ह असतात म्हणजे ऋण असतात असे 3 प्रकार असतात पॉझिटिव्ह 0 आणि निगेटिव्ह आता याचं जर आन्सर पॉझिटिव्ह आलं प्लस आलं +10 +5 +4 येणाऱ्या आन्सरला जर प्लस असेल तर त्याचं आन्सर रियल अँड डिफरंट लिहितात हा त्याचा फर्स्ट टाइप आहे टाइप्स ऑफ रूट्स रियल अँड डिफरंट म्हणजेच वास्तव आणि असमान आता सेकंड जर त्याची व्हॅल्यू जर 0 मिळाली b² - 4ac याची गोष्ट 0 मिळाली तर त्याचा आन्सर रियल अँड इक्वल लिहितात याचाच अर्थ वास्तव आणि समान असे लिहितात आणि तिसरा प्रकार जर याचा आन्सर निगेटिव्ह आलं मायनस आलं येणाऱ्या उत्तराला जर मायनस चिन्ह असेल तर त्याचा आन्सर नॉट रियल लिहितात म्हणजे वास्तव नाही असे 3 प्रकारे आपल्याला टाइप्स ऑफ रूट्स ठरवता येतात आणि ते सर्व याच्यावरती रिपीट आहे ए ची व्हॅल्यू बी ची व्हॅल्यू आणि सी ची व्हॅल्यू अशा 3 व्हॅल्यूज आपल्याला ठरवता